श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजात वृक्ष. माहिती ऐकून थक्क व्हाल. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही अगदी सोपे आहेत. असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते. वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानले जातात. असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारी पारिजात वृक्ष. हिंदू धर्मात पारिजात बद्दल बरेच काही सांगितलेले गेले आहे. पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे. पारिजात एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं. या झाडाच्या फुलांच्या पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्यासंबंधित रंजक रहस्य आहेत. ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे. हे झाड आधी स्वर्गात गेले आणि नंतर तिथून पृथ्वीवर आले अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानलं गेलं आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात. वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडांची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे. त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात. असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला. पारिजात फूल देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत. पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात. पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात. त्याचबरोबर पारिजातबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे. हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता. याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजातला शाप दिला होता. शाप असा होता की पारिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची. मात्र पारिजात हे एकमेव फूल असे आहे जे जमिनीवर पडले तरीही पूजेत वापरता येतात. त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाचे सडा पडतो तेथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात. पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेलं आहे. समुद्र मंथनातून निघालेले हे 13वे रत्न देवाचा राजा या नात्याने इंद्राकडे होते. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिका तो लावला गेला. एकदा नारद मुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींना हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होते. सत्यभामेला तर अख्खं वृक्ष हवं होतं. भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फूल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे. ज्याच्या घरात आजूबाजूला पारिजातकाचे झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात. शिवाय तेथे पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते. कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात. पारिजातकाच्या सुगंधात आपला जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे
असेही म्हणतात. या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घ आयुष्याचीही प्राप्ती होऊ शकतात. पारिजातकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तेथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते. याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेलेला आहे. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतो. त्याची फुलं, पानं आणि सल्ला सुद्धा औषधी म्हणून वापरली जातात. आता तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाच्या फुलांचे झाड असेल तर एक काम करा, मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जेथे असते तेथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. या झाडांची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. तेथे सुगंधी धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात राहू शकते. असं सांगितलं जातं. पारिजातकाची फुलं रात्री बहरतात, ती फुलतात, मात्र रात्रीच पारिजातक हा फुलतो, बहरतो. यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेम कथा आहे. या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या हा भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करायचं वचन दिलं. अशी होती की काहीही झालं तर तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही. पण प्रेमात रममाण झालेला पारिजातकाने याचा कधी विचार केला नाही. त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतच काळ कसा भरकून निघून गेला कळालाच नाही. उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली, इतकी की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिला. वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला. या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली. त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली. शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी येतात, सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचा चुंबन घेतला आहे आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात. पहाट होताच देव आपल्या कामावरून रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीतील स्पर्श करतात. फूल खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं. पडलेली फुलं तिच्या अश्रूमध्ये जातात कारण ती फुलं तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास असमर्थ असतात. याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करेल. इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे. तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला
जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असेही म्हणतात. तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा, ज्यांचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात. याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकतात. असं म्हटलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते, म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचा दूर होतात. याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास, दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची 21 फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मी जवळ ठेवावी. असं केल्याने व्यवसायात प्रगतीच प्रगती होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये मिळू शकते असे मानले जाते. या उपायाने प्रगती होत जाते. याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो. केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजात फायदेशीर आहे. याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता, कर्जमुक्ती, तुमचा पैसा कुठेही अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकतो. पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा. त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळाची विविध पूजा करावी आणि मुळावर हळद कुंकू वाहावं. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये ही मूळ ठेवून द्यावी. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळते, अडकलेला पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही, अशीही मान्यता आहे. पारिजात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते, कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते. वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल. जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा. हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड सुद्धा असेल आणि निसर्गाची एक सुंदर भेट आहे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.